नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल। आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात। मी तुमचा शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा ॲग्रो विश्व मराठीच्या माध्यमातून आपणास हवामानाचा अंदाज देत आहे। मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणे बऱ्याचपैकी मोमेंट बदललेले आहेत, ज्या की आपण यापूर्वी तुम्हाला अंदाज देताना सांगितलेलं होतं की 1 तारखेपासून पाऊस हा रजेवर जाणार आहे। पण मध्येच थोडं वातावरण बिघडल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना वाटलं असेल की दादाचा अंदाज खोटा ठरतो आहे। पण तसं त्याचं आजपर्यंत तर आपण कधीही अशी खोट्या गोष्टी सांगून लोकांना भयभीत केलेलं नाही। किंचितसं 100-200 किलोमीटरने ते दक्षिणेकडे झुकल्यामुळे वादळाची स्थिती त्याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस आणि हजेरी लावली। पण जी लोक सांगतात इतका भयान पाऊस झालेला नाही। ज्या भागात अल्प पाऊस आहे त्या भागात अद्यापही मातीसुद्धा भिजलेली नाही, पाणी निघालेलं नाही, ओढे नाले वाहिलेले नाहीत। पण हे कुठंतरी एका डबक्याच्या कडेला जाऊन व्हिडिओ बनवायचा आणि लोकांना सांगायचं की असं झालं तसं झालं, केवळ सॅटेलाईटच्या माध्यमातून ढगाची स्थिती बघून अंदाज द्यायचं, घराच्या बाहेर पडायचं नाही, अशी स्थिती अनेक हवामान अंदाजकाची आहे। मित्रांनो, मी तुम्हाला मागच्याच आठवड्यात सांगितलं होतं की पाऊस कधी उघडणार, पाऊस कधी सुरू होणार। तर आत्ता ही स्थिती जवळपास 1 आठवडाभर अशाच कंडिशनमध्ये राहणार आहे की आकाशात ढग येतील, कुठंतरी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊससुद्धा येऊ शकतो। पण असा भयान पद्धतीचा पाऊस यायजोगं वातावरण तयार होणार नाही, तर याची आपण नोंद घ्यावी। तर मित्रांनो, उद्यासुद्धा वातावरण आणखी क्लिअरच होत जाणार आहे, ऊन सावलीचा खेळ चालेल। भारतात पाऊस फक्त जी काही राजस्थान, पंजाब आणि गुजरातच्या बाजूकडे असेल, तसेच वरती जो हिमाचल प्रदेश आणि बंगाल त्या बाजूला एक काही प्रमाणात पाऊस पडू शकतो, ही उद्याची स्थिती आहे मित्रांनो। आणि परवापासून परत आणखी 3 तारखेला एखाद वेळेस वातावरणामध्ये ढगाळपणा जास्त येईल आणि आपल्याला दुपारच्या वेळेस 3 तारखेला अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लावलेली दिसेल। हलक्या स्वरूपाचा पाऊस येईल, पण भारतात बऱ्यापैकी पावसाचे पुनरागमन होणार आहे, ही पण म्हणजे लक्षात ठेवावं मित्रांनो। परत आणखी अपडाऊन होत राहील, परंतु जी भयान सिस्टम असते वेदरची ती काय तयार झालेली नाही। 4 तारखेलासुद्धा म्हणजे असं ढगाळपणा वगैरे असेल। 5 तारखेला बेस्थितीमध्ये विशेष बदल होणार नाही। ईशान्य भारतात फक्त पावसाचा जोर वाढलेला दिसेल। आणि मित्रांनो, बाकी जर विचार केला 6 तारखेचा, तर 6 तारखेला परत आणखी वातावरणामध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी येण्याचा संभव दिसतो। अशा पद्धतीने वातावरण हे जवळपास 1 आठवड्याचा तुम्हाला मी आढावा दिलेला आहे। काही शेतकरी बांधवांचे फोन आले होते की आम्हाला आमच्या शेतं नीट करायची आहेत वगैरे, तर कालपासूनच मी त्यांना दिलासादायक सांगितलेलं होतं की आता पाऊस जाणार। तर आता लक्षात घ्या मित्रांनो, पाऊस आलाच नाही तरी दादा जाणार आहे म्हणतो, याचं तुम्हाला वाईट वाटत असेल, परंतु जशी स्थिती असते वातावरणाची त्या स्थितीप्रमाणे एक जसा एखादा क्रिकेटचा समालोचक असतो, तो सांगत असतो की आता जोरदार फिल्डिंग केलेली आहे, बॉलिंग झालेली आहे, आता 6 मारण्याची शक्यता दिसते, बॉल खूप उडवला आहे। मग काय त्यात तो खेळाडू खेळत राहतो, समीक्षक सांगत राहतो। तसं मी एक हवामानाचं समीक्षा करतो आहे मित्रांनो। त्यामुळं माझी ह्यात चूक आहे असं समजत चालू नका। मला ज्या गोष्टीची जाणीव होते त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही मला कॉल करण्याचा प्रयत्न करू नका। आपल्या विश्वनाथ दादाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून चॅटिंग करा, तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यावर सांगित चला। आणि ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके मित्रांनो, धन्यवाद, शुभ दिवस।